स्वतः उठा ना, स्वतः बोला ना माझ्याशी. काय झालंय तुम्हाला? किती ज्वर आहे अंगात त्यांच्या. ऐकले नाहीत माझे. स्वतः उठा ना. मी आलीये. बघा ना माझ्याकडे. एकदा डोळे उघडून बघा ना. रमा, शांत हो. इकडे ये बरं. ये रमा. रमा, अशी घायकुतीला येऊ नकोस ग. हे बघ, ऐक माझे. वैद्य बुवांनी औषधे दिली होतीच. आता डॉक्टर घोले देखील येणार आहेत तपासायला. आणि आणि आम्ही आहोत ना सारे जण. तू आली आहेस ना, आता दादाच नक्कीच बरे वाटेल बघ. रडू नकोस ग, काळजी करू नकोस. सारे ठीक होईल, सारे ठीक होईल. मी निघाले ना तेव्हाच कडकड होते दुर्गावंतचं अंगात. मी दिला होता गाडा करून. माझे ऐकले नाही अजिबात. मी सांगत होते मी येते मुंबईत तुमच्या सोबत. रमा, अगं दादा मुंबईस निघाला ते एका अर्थी बरेच झाले ना. त्यानिमित्ताने इथे तरी आला तो पुण्यास. तिथे नाशकातच असतात तुम्ही तर तुझ्या एकटीवरच पडले असते सारे. मग किती पंचायत झाली असती सांग बरे. शांत हो, शांत हो रमा. आणि हे बघ, आता तू प्रवासातून आली आहेस ना, अंगे धुवून घे जा. सोवळ्या ओळ्यावरून पुन्हा ओरडा नको. चल चल. अगो अगो, अशा का उभ्या आहात तुम्ही दोघी? न्याहारीला काय करायचंय हे नको का ठरवावयास? आधीच इतका उशीर झालाय. माधवाने अन्नाचा एक खणही खाल्ला नाहीये. असे असताना आपल्या घशाखाली घास तरी जाईल का? कुमाई, मान्य आहे मला ते, पण घरात इतर देखील माणसे आहेत. बाळंभटजी आहेत, बाबा आहेत, आला गेला पाहुणा आहे. त्यांना का उपाशी ठेवायचंय सांग बरे. माईसाहेब, रमावहिनी साहेब आल्या. ती तडक धाकल्या मालकांच्या खोलीतच गेल्या होत्या. आता नानी घरात गेल्यात. आल्या का राणी सरकार? बघतेच आता तिच्याकडे. आई, काय करताय? आल्याला फैलावर घेणार आहात का तीस? अहो, माधवाच्या तब्येतीचे कळल्यावर कांगरली असेल पोर. हे पहा, सुभद्रा वहिनी म्हणतायत ना ते बरोबरच आहे. आपण असे करू, आपण आपापल्या कामाला लागूया. नाहीतर आपल्याला घाबरलेले पाहून ती बिचारी आणखीन घाबरायची. आता शांत व्हा, नंतर काय ते बघू. चला चला ना, चला कामाला लागू आपापल्या. सासूबाई, पुरे असू दे. रमे, रमे, शांत शांत. माधवा अगदी खणखणीत बरा होईल हो. शांत हो. ताईसाहेब, डॉक्टर साहेब आले. ती डॉक्टर? अगबाई,
काय वाटते डॉक्टर? तापाला उतार पडलाय का हो डॉक्टर? उतार पडेल अशी अपेक्षा तर होती, पण म्हणावं तेवढा उतरलेला नाहीये ताप. परमेश्वरा, पण कोणीही धीर सोडायचा नाहीये. आपले उपचार तसेच चालू राहणार आहेत. मी तुम्हाला आधी म्हटल्याप्रमाणे विषम ज्वराची लक्षणं आहेत. विषम ज्वर? विषम ज्वर म्हणजे? अहो, विषम ज्वर असला म्हणून काय झालं? त्यांची सेवा करायला, काळजी घ्यायला तुम्ही सगळे आहात आणि उपचार करण्यासाठी मी आहे. मग घाबरायचं कशाला? हे बघा, वैद्यक शास्त्रात रोज प्रगती होते, नवनवीन औषधं येत आहेत. असं असताना हातपाय गाळणं आपल्याला शोभादायक नाही, विशेषतः माधवरावांच्या बाबतीत तर नाहीच नाही. ज्या संयमानं, कणखरपणानं ते वागले असते तसंच आपण वागायला हवं, असं नाही वाटत का तुम्हाला माईसाहेब? ते सारे खरे आहे डॉक्टर, पण हा माधव आहे ना, हा या घराचा प्राण आहे. याच मध्ये पडसे झाले ना तरी आम्हा साऱ्यांचा जीव अगदी कासावीस होऊन जातो. आणि आणि विषम ज्वर म्हणजे? सांगा ना, कसा धीर धरायचा आम्ही? माईसाहेब, माधवराव केवळ तुमचेच नाहीत तर सगळ्या महाराष्ट्राचे प्राण आहेत. आणि माझे तर सुहृद आहेत. ते नवमतवादाचे बिनीचे शिलेदार आहेत. ते आज ते जे काम करतायत त्याचं महत्व इतिहासात लिहिलं जाणार आहे. इज अ वंडरफुल ह्युमन बीइंग. आय प्रॉमिस यू, मी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन, माधवरावांना बरं करेन. पण आपण सगळ्यांनी अत्यंत खंबीर राहायला हवंय, अत्यंत खंबीर. बाळंबटजी, काही औषधं समजावून सांगतो. बाबाला पाठवा माझ्या बरोबर. बाबा, माधव, ज्वर एकाएकी वाढला म्हणून लोकहितवादी आणि रिटायर्ड सबजज भिडे माधवरावांस मुंबईऐवजी पुण्यासच घेऊन आले. येथील वैद्यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केलेत, परंतु गुण आला नाही. म्हणून मी स्वतः डॉक्टर विश्रामरावजी घोले यांच्याशी बोललो. आता त्यांच्यावर त्यांचे उपचार सुरू आहेत, परंतु तेही काळजीत आहेत, कारण हा ज्वर साधा ज्वर नाही, विषम ज्वर आहे. तुम्हा सगळ्यांपर्यंत बातम्या पोचल्या असतील तेव्हा तुम्हा वस्तुस्थिती सांगण्यासाठी मी मुद्दाम येथे बोलावले आहे. आपण त्यास भेटावया जाऊया. होय, चला. काय चुकले आमचे देवा? का अवकृपा केलीस अशी? स्वतःवर हे असले संकट आणलेस तू? नको रे असे करूस. त्यांना लवकर बरे कर. आम्हा सगळ्यांसाठी किती करतात ते, आणि त्यांनाच देवा, देवा त्यांना बरे कर, लवकर बरे कर. काही चुकले असेल तर मला शिक्षा दे हवे तर. रमे,
असते का? आणि यांच्याच बाबतीत माई माई हे होतील ना बरे? सांगा ना, होतील ना? हो, किती चांगले आहेत स्वतः. यांच्याच बाबतीत असे का करावे देवाने माई? नाही नाही माई, मी नाही देवाला असे काही वेडेवाकडे करून देणार. मी नाही काही वेडेवाकडे करून देणार त्याला. मी देवांना पाण्यात ठेवते माई, आणि स्वतः बरे झाल्या वाचून मी त्यांना बाहेर काढणार नाही. होय गो रमा, आता देवांना असे साकडे घातल्याशिवाय गत्यंतर नाही. गत्यंतर नाही. परमेश्वरा, डॉक्टर, बाळम भटजी. डॉक्टर, तापाला उतार नाहीये बाळम भटजी. डॉक्टर, आजार बळावतोय, औषधांना दाद देत नाहीये. मी असं करतो, मी आज इथेच थांबतो यांच्या जवळ. ओम श्री गणेशाय नमः. 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 ताई, ताई शांत व्हा. अहो, आपण तसा धीर सोडला तर त्या पोरीने कोणाकडे पाहायचे बरे? रडू नका. माई अगो, माई आता सहज होत नाही गो. माधवाला फुलासारखा जपलाय. बघितलंस ना कसा बलून होऊन पडलाय ते. म्हणूनच सांगते, त्याला पूर्वीसारखे पाहायचे असेल ना तर अगदी शांत राहा, खंबीर राहा. माई अगो, जेव्हापासून कळले की हा मुदतीचा ताप आहे तेव्हापासून धीर सुटलाय गो. काही नाही होणार माधवास. मुदतीचा ताप असो किंवा आणखीन कशाचा, मला अगदी मनापासून वाटते की माधवास काही होणार नाही. तो अगदी अगदी ठणठणीत बरा होईल बघा. तुम्ही रडू नका.
माधवरावांस प्रत्यक्ष भेटावे, निदान पाहावे तरी अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा आहे हे आम्हास कळते. कारण आपल्यापैकी प्रत्येकाशीच माधवरावांनी एक भावनिक नाते जोडलेले आहे, जपले आहे. तेव्हा माधवरावांच्या प्रकृतीची चौकशी करावी अशी प्रत्येकाची भावना आहे. परंतु माधवरावांची प्रकृती लक्षात घेता ते आता शक्य नाही. तेव्हा आपण सगळ्यांनी आपल्या बरोबर आलेल्या इतर कार्यकर्त्यांना समजावून आपापल्या कामाला लागावे. कारण कामाची वेळ वाया घालवणे माधवरावांस रुचणार नाही. काका 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 समजले तसे लगेच निघून आलो. कसे आहेत माधवराव? भांडारकर थांबा. तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की माधवरावांच्या प्रकृतीची काळजी तर आहेच, परंतु आपापल्या कामाला लागणेही महत्वाचे आहे. आपणा सगळ्यांना भेटून मी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देत राहीन. तेव्हा आता आपण या. काका कसे आहेत माधवराव? भांडारकर तुम्ही आत या, मी सांगतो सारे काही. या. माधवराव ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. ओम 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 श्री गणेशाय नमः. जन्म चंदना ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. कृतार्थ डोळ्यात ओम श्री सोले गणेशाय. उंच माझा झोका ओम श्री गणेशाय नमः. उंच उंच माझा ओम श्री झोका गणेशाय नमः.